अकोला महानगरपालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून महायुतीतला तिढा अद्यापही कायम आहे। बैठकीनंतर सुद्धा 2 जागांवर मतभेद कायम आहे। तर हा तिढा नेमका कधी सुटणार याकडे अकोल्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। अकोला महानगरपालिकेमध्ये युतीबद्दल सातत्याने 4-5 दिवसापासून चर्चा सुरू आहे आणि चर्चा सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच सुरू आहे। नागपूरमध्ये चर्चा झाली, त्यामध्ये आम्ही जेवढी मागणी केली त्यांनी ते मागणी आम्हालाही मान्य आहे, त्यांनाही मान्य आहे। नंतर अकोल्यामध्ये 1-2 वेळा चर्चा झाली, ती सुद्धा सकारात्मक झाली। आजही सकारात्मक नाही, 100% सकारात्मक चर्चा झालेली आहे। फक्त 2 सीटावर तिढा आजही कायम आहे की ती 2 सीटा भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे, राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे। त्यांचे नाव घेणं उचित होणार नाही उमेदवारांचे। फक्त 2 सीटासाठी थोडीशी तडजोड सुरू आहे आणि ती खूप भयंकर तडजोड आहे। अहिल्यानगरमध्ये महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे। रात्रीपर्यंत जागा वाटपाच्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी या संदर्भात माहिती दिली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या एकूण जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरू आहे। आज रात्रीपर्यंत निर्णय होईल। त्यांचा अधिकार आहे की जागा मागायचा, पण महायुतीमध्ये त्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे आणि मग शेवटी चर्चा आणि निर्णय होईल आणि काही चांगलं व्हावं, चांगलं घडेल अशी अपेक्षा व्यक्त करूया। निवडणूक प्रक्रियेमध्ये नव्या जुन्याचा वेळ घालवावा लागतो ना, त्यामुळं असं काही कोणाला जाणीवपूर्वक अन्याय करण्याची भूमिका नाही आहे। ज्यावेळी यादी प्रसिद्ध होईल त्यावेळी आपल्या लक्षात येईल की किती निष्ठावंतांनाच किती या ठिकाणी संधी दिलेली आहे हे आपल्या लक्षात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।